हॅलो वनिकर्स, आम्ही आलो आहे रामपुरा येथील तलावाच्या मधामध्ये आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता की विकास जो केलेला आहे सरकारने तो दावा केला होता की आम्ही वनीचा संपूर्ण विकास केला आहे, त्याची हकीकत दाखवायला आम्ही आलेलो आहोत रामपुरा इथे। आणि तुम्ही पाहू शकता की इथे विकासाची एक प्रकारची गंगा वाहत आहे, एक प्रकारची गाथा वाहत आहे। तर माझ्यासोबत आहे अंकुश बोडे, शहर अध्यक्ष मनसे। अंकुश भाऊ, हे सौंदर्य पण तुम्हाला काय वाटत आहे? खूप छान सौंदर्य आहे। 5 वर्षा पहिले इथे काम चालू झालं होतं तलावाचं सौंदर्यीकरणाचं, आणि 5 वर्ष झाले तरी काम सुरू कुठे आहे हे काही लक्षात येत नाही आहे। आणि हे जे सौंदर्य आहे हे तर दिसूनच राहिलं आहे, संपूर्ण वनीकरणाला दिसूनच राहिलेलं आहे। जर शहराचा विकास होत असेल तर मला एक म्हणायचं आहे की हा कुठला विकास आहे? इथं संपूर्ण घाणीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे। आजूबाजूला राहणाऱ्यांना पूर्ण नाही का, आजूबाजूला जे राहतात त्यांना सुद्धा ह्या घाणीला तोंड द्यावं लागत आहे। असा कुठं विकास होतो? कुठलेही कामं जे असते ते काम हातात घेतल्यानंतर ते पूर्ण झालं पाहिजे। प्रत्येक वेळी असं का होतं की कुठलं तरी काम घेऊन घ्यायचं हातामध्ये आणि ते अर्धवटच सोडून द्यायचं? मला एकच म्हणणं आहे प्रशासनाला की सौंदर्यीकरणावर जेव्हा खर्च केला जातो तर ते पूर्णता करा आणि ते लोकांना अर्पण करा, तेव्हाच जाऊन त्या कामाला पूर्णता येईल। नाही तर फक्त लोकांना फक्त दाखवण्यासाठी की आम्ही करत आहोत कुठं करत आहे तर हे एवढं सौंदर्यीकरण चांगलं केलेलं आहे हे दिसतच आहे पूर्ण गावाला, याच्यापेक्षा वेगळं काहीतरी केलं ते दाखवा मग आम्हाला। तर मित्रांनो, इथं घाणीचं इतकं साम्राज्य आहे, विकास गाथा आपण पाहू शकतो की इथं उभं राहणं मुश्किल होत आहे। म्हणजे नाकात असा उग्र आणि घाणेरडा वास घुसतोय की इथं आता मी तुमच्यासाठीच फक्त व्हिडिओ बनवतो की तुमच्यासमोर ही हकीकत आली पाहिजे की विकासाचे दावे जे केले जात आहेत सरकारतर्फे ते किती फोल आहेत। व अंकुश भाऊ, या कामाबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? या कामाबद्दल तुम्ही काय सांगाल? हे काम केव्हा सुरू झालं आणि या कामातून कशा प्रकारे तुम्ही आता समोर या कामाला घेऊन जाऊ शकता जर तुम्ही मनसे नगरपालिकेवर सत्तेमध्ये आली तर? हा कामाला कमीत कमी 5 वर्ष होऊन गेलेले आहे। काम सुरू झालं होतं सौंदर्यीकरणाचं, त्यावेळी संपूर्ण वनीकरांना वाटलं होतं की आपल्या वनीतला जो तलाव आहे तो छान पद्धतीचं सौंदर्यीकरण करून, जसं नागपूर, चंद्रपूर आपण मोठ्या सिटीमध्ये बघतो त्या पद्धतीचं करून शहरातल्या नागरिकांना इथं फिरण्यासाठी, बसासाठी एक व्यवस्था, एक जागा होईल बा, या उद्देशानं संपूर्ण वनीकराचं लक्ष याच्याकडे लागलेलं होतं। पण आज 5 वर्षासुद्धा नंतर हे बघा तुम्ही इकडे, आज वनीमध्ये आपण ते डुक्कर झाले किंवा कुठलेही एवढं घाण बनवून ठेवलेलं आहे। तर मनसेची जर सत्ता बसली वनी नगर परिषदमध्ये तर या कामाला तेजीचं रूप देऊन हे संपूर्ण जे तलावाचा परिसर आहे हा छान पद्धतीनं डेव्हलप करून लोकांना अर्पण केला जाईल, जेणेकरून त्यांना इथे फिरता येणार आणि बसतासुद्धा येणार। म्हणजे रोजगार निर्मिती यातून होऊ शकते, याच्यातून रोजगार निर्मिती सुद्धा होऊ शकते आणि त्याचबरोबर जे वयस्कर व्यक्ती असते त्यांचं सुद्धा मनोरंजन होते, ते सुद्धा फिरू शकतात, बसू शकतात, शांत वातावरण आहे इथे, सगळ्याच गोष्टी होते। तर मित्रांनो, वनी पालिकेअंतर्गत येणारे मुद्दे आम्ही असेच उचलत राहू। तुमच्याकडे जर काही मुद्दे असेल तर ते अंकुश भाऊला कळवा, आम्हाला कळवा, व्हिडिओमध्ये कमेंट्स करा, आम्ही त्या मुद्द्यांपर्यंत पोहोचू, तुमच्यापर्यंत पोहोचू। त्यामुळं आमची ही आता यात्रा ही सुरू राहणार आहे। ये काम करने की क्षमता उन्होंने बताई, इनके लिए मैं उनको बहुत बहुत धन्यवाद, क्योंकि यहाँ हमें रहना मुश्किल है। कैसे से भी रहे, रोज़ अगरबत्ती हमें सुबह शाम लगाना पड़ता दुकान में, हमारे सामने दुकान है, रोज़ सुबह शाम हमको अगरबत्ती लगानी, जब हम रह सकते, नहीं तो हम रह नहीं सकते। इतनी गंदगी है पर कोई ख्याल ही नहीं करता, बस आते जाते देखते हो करना है करते बोलते जाते। बस इतने वाले कि अंकुश भाऊ को मैं धन्यवाद करता हूँ, इन्होंने आगे काम के लिए बढ़ाए, यही मैं उनकी